नमस्कार सगळ्यांना युवा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आणि जसा आत्ता उल्लेख झाला तसं मला फार आनंद वाटतोय की या दिवशी विशेषतः ज्या पिढीनी हे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचा वापर हा चांगल्या कामासाठी करायचा आहे आणि चांगल्या कामासाठी करणं अपेक्षित आहे, त्या दिवसाचं औचित्य साधून आपण बोलतोय हे पण मला चांगलं वाटतंय। तर अशी संधी दिल्याबद्दल आधी तुमचे मनपूर्वक धन्यवाद। आजचं एक साधारण काय मी म्हणेन तासभराचं आपलं जे काही संवाद आहे, आता साधारण 8:45 झालेले आहेत, 9:45 पर्यंत तुमच्या परवानगीने मी बोलीन आणि एक शेवटची 5-10 मिनटं जर का आपल्याला एखाद दुसरा प्रश्न घेता आला तर मला आवडेल, आणि नाहीतर आपण अर्थातच प्रथेप्रमाणे मला वाटतं पूर्ण वंदे मातरमनी आपण समारोप करणार आहोत। तर एक तासभरामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय, त्याच्याबद्दलची माहिती असं सगळं सांगणे हे थोडं धाडसाचं पण आहे आणि ते परिपूर्ण होणार पण नाही। आणि तरीसुद्धा मला अजिबात भीती याची वाटत नाही आहे की आपला विषय अपूर्ण राहील का वगैरे वगैरे, कारण जसं सुभाषजींनी सांगितलं तसं माझं नेहमीच म्हणजे कुठल्याही सभेला ॲड्रेस करताना किंवा मी जेव्हा वर्गात जाऊन शिकवतो त्यावेळेला मी स्वतःला हा प्रश्न विचारतो आणि त्याचं उत्तर होकारार्थी आल्याशिवाय शक्यतो बोलत नाही। ते म्हणजे की जी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे ती जर का गूगल किंवा ChatGPTवर उपलब्ध असेल तर माझं आणि तुमच्या संवादाचं महत्त्व काय? आणि हा प्रश्न इथे जे शिक्षक आहेत त्यांनी स्वतःला विचारण्यासारखा महत्त्वाचा आहे असं मला वाटतं। अजून एक 5 ते 10 वर्षामध्ये कदाचित मुलं वर्गामध्ये हात वर करून विचारणार आहेत की तुम्ही जे सांगता आहात ते आम्हाला घर बसल्या ChatGPT आणि गुगलवर उपलब्ध आहे, तर नेमकं व्हॅल्यू ॲडिशन ज्याला आपण म्हणतो की नवीन काय मिळतंय, माझ्या हाताला काय लागतंय, त्याचं उत्तर जर शिक्षकांनी शोधलं नाही तर परिस्थिती गंभीर होईल। आणि त्यामुळे आजचा विषय 1 तासात मांडता येणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे। आणि तरीसुद्धा मी असं मगाशी म्हटलं की मला याची काही भीती वाटत नाही। याचं कारण माझं एकमेव उद्दिष्ट आहे आणि ते अतिशय सुस्पष्ट आहे आणि सिंपल आहे, साधं आहे। आणि ते उद्दिष्ट आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इंडस्ट्री 4.0 किंवा आता ते येऊ घातलेलं आलेलं इंडस्ट्री 5.0 याच्याबद्दल आपण जागरूक होणे आणि त्याच्याबद्दल काहीतरी ॲक्शन आपापल्या जीवनामध्ये घेणे, किंवा आत्ता उल्लेख झाला की बरेच सिनियर सिटीजन आलेले आहेत, बरेच वेळा सिनियर सिटीजन आलेले आहेत यांनी मला अतिशय आनंद यासाठी वाटतो की ते कन्झ्युमर तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आहेतच, परंतु आपल्या पुढच्या किमान 2 पिढ्यांना, 1 किंवा 2 पिढ्यांना ते याबद्दल जागरूक करू शकतात। आणि असा माझा अनुभव आहे। आता गेल्या 5 वर्षामध्ये अनेक ठिकाणी इनफॅक्ट फक्त सिनियर सिटीजनच्या ग्रुपनी सुद्धा मला या विषयावर बोलायला बोलवलं आहे, आणि त्यावेळेला जी इंटरॅक्शन झालेली आहे ती अशी की आमची करिअर झाली, आम्ही रिटायर झालो वगैरे सगळं ठीक आहे, पण पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये आमचा मुलगा, आमची मुलगी किंवा नात किंवा नातू किंवा कोणीतरी यांच्या जीवनामध्ये प्रचंड मोठी उलथापालथ होणार आहे हे आज आम्हाला कळलं, आणि म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे याबद्दलची माहिती आम्ही त्यांना पोचवू। हे जरी झालं तरी मी म्हणेन की आजचा उद्देश सफल झाला। जो काही तुम्ही मला 1 तास अत्यंत प्रेमाने देता आहात त्याचा काहीतरी उपयोग झाला असं मला वाटेल। आणि त्यामुळे जरी हे 1 साइडेड लेक्चर असलं तरीसुद्धा मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण ह्याच्याकडे आपण या दृष्टीने पाहूया। आणि तो सिंगल मोस्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे की इंडस्ट्री 4.0 किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता यांनी खरोखरच पुढचे 5 ते 10 वर्षामध्ये जग खूप उलटपालट होणार आहे हे जर का आपल्याला कळलं आणि त्याच्याबद्दलच्या ॲक्शन्स आपल्याला कळल्या तर आय थिंक वी हॅव डन समथिंग इम्पॉर्टंट। आणि हेच जर उद्दिष्ट असेल तर 1 तासामध्ये आपल्याला नक्की त्याचा निदान काही डेप्थपर्यंत, खोलीपर्यंत काही आपण उहापोह करू शकतो। आणि म्हणून मी तुम्हाला स्लाइड्स तर दाखवणार आहे, आणि सगळ्या स्लाइड्स मी कव्हर करीन असंही नाही, आपल्याला वेळेच्या मर्यादेमध्ये जसं जमेल तसं, परंतु मला तुम्हाला त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स
ह्याच्याबद्दलची माहिती देण्यापेक्षा त्याचं जे इम्पॅक्ट आहे तो मला जास्ती सांगायचा आहे आणि त्याच्याबद्दलचे आपलं ॲक्शन प्लॅन माझ्या मते काय आहे तो मला तुमच्यासमोर तुमच्या विचारार्ह ठेवायचा आहे. मला तुम्हाला असं म्हणायचं आहे की समजा मी तुमचा फोटो काढला आत्ता, तर मी तुम्हाला हे सांगू शकीन की तुम्ही BJPचे सपोर्टर आहात का शिवसेनेचे सपोर्टर आहात का NCPचे आहात का मनसेचे आहात एटसेट्रा. तर बहुधा तुम्हाला वाटायला लागेल की सुभाष सरांनी ज्याचा उल्लेख केला ते सायन्स फिक्शन सुरू झालं. तुम्ही म्हणाले शक्यच नाही, फोटो पाहून असं थोडंच सांगता येईल की हे मनसेचे का शिवसेनेचे. तर एक रिसर्च पेपर हा 2020 मध्ये जानेवारीमध्ये पब्लिश झाला, म्हणजे आता त्याला 2-3 वर्ष होऊन गेली, आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे आणि तो पेपर मी तुमच्यासमोर ठेवतो. आणि त्यात हा तो पेपर आहे, मायकल कोझिन्स्की नावाच्या एका माणसाने लिहिलेला आहे आणि हा माणूस अतिशय प्रख्यात आहे, खूप महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा. आणि त्यांनी असा पेपर लिहिला आहे, फेशियल रेकग्निशन टेक्नॉलॉजी कॅन एक्सपोज पॉलिटिकल ओरिएंटेशन फ्रॉम नॅचरलिस्टिक फेशियल इमेजेस. म्हणजे खरोखर नुसता तुमचा फोटो पाहून किंवा चेहरा पाहून मी तुम्हाला 78-79% ॲक्युरसीने सांगू शकीन की तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात. याचं इम्प्लिकेशन तुमच्या लगेच लक्षात आलं असेल, विशेषतः भारत देशामध्ये की जिथे अनेक राजकीय पक्ष आहेत, आणि ही ॲक्युरसी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आणि या प्रकारची टेक्नॉलॉजी ही ऑलरेडी आपल्या घराघरांमध्ये आलेली आहे. उदाहरणार्थ तुमच्या सगळ्यांचा हा अनुभव असेल की समजा तुम्ही घरी काहीतरी म्हणलात की आज मला थाई करी खायची इच्छा झाली आहे, तर तुम्हाला दिवसाच्या अखेरपर्यंत बहुधा 5 ते 6 कुपनं तुमच्या व्हॉट्सॲपवर आलेली असतात. तुम्हाला काहीतरी ईमेल आलेली असते आणि त्याच्यामध्ये तुमच्या शेजारचं थाई करी कुठे चांगलं मिळेल याच्याबद्दलची जाहिरात असते, त्याचं कुपन असतं. आणि हे असण्याचं कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तुम्ही मोबाईल जर काढलात आणि दिवसाच्या कुठल्याही वेळेला जर का वापरायला सुरुवात केलीत, तर त्याचा ब्राईटनेस ऑलरेडी तुमच्या नकळत हा ॲडजस्ट होतो आहे आणि तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी होतो आहे. भारत देशाविषयी म्हणायचं झालं तर आपल्या आत्ताच्या संवादाच्या अखेरीला मी तुम्हाला काही गोष्टी तुमच्या नजरेसमोर ठेवीन की ज्यामुळे आपल्याला पटायला पाहिजे की आजच्या युवा दिनाचं औचित्य साधून आपण खरोखरच या विषयात काहीतरी ठाम ठोस काम करू शकणार आहोत. आणि त्याच्यामधला एक छोटासा भाग मी तुम्हाला सांगतो. गेल्या वर्षीचा ऑगस्ट-सप्टेंबरमधला अहवाल असं सांगतो की भारतामध्ये जेवढे टूथब्रश विकले गेले त्याच्यापेक्षा जास्ती मोबाईल विकले गेले. म्हणजे 10-15-20 वर्षापूर्वी जर आपण म्हटलं असतं की कृत्रिम बुद्धिमत्ता वगैरे ही जे काही सगळी थेरं आहेत ही सगळी पाश्चिमात्य देशांसाठी आहेत, आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही, तर असं काही होणार नाही आहे. आता मोबाईल घरोघरी आहे. किमान एक मी म्हणेन मोबाईल घरोघरी आहे. लोकांकडे 2 किंवा 3 सुद्धा असतात. त्यामुळे जो इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपल्याकडे नक्की आहे आणि त्याचं प्रॉलिफरेशन, त्याचा जो विस्तार आहे तो अतिशय वेगाने होतोय. आणि त्यामुळे अशी सगळ्या जगाची खात्री झाली आहे, आपली झाली नसली तरी, की भारतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान याला चांगले दिवस आहेत. इनफॅक्ट अमेरिकेतल्या बऱ्याचशा कंपन्यांचं असं मत आहे की त्यांनी जर भारतामध्ये मुंबई, बंगलोर, दिल्ली किंवा अशा काही ठिकाणी जर त्यांचं ऑफिस नसेल तर त्यांना इंटरनॅशनल रेकग्निशन कमी होतं असे अहवाल आहेत. आणि अत्यंत आनंदाची पण गोष्ट आहे आणि संधीची पण गोष्ट आहे आणि म्हणून मला तुमच्यासमोर ठेवावं असं वाटलं. आणि तुम्ही हे बहुधा बघितलं असेल, ही मुंबईतलीच गोष्ट आहे. डिजिटल भिकारी असं आलेलं होतं. मुंबईतल्या लोकलमध्ये एक भिकारी हा सांगतो की तुम्हाला जर मला भीक द्यायची असेल तर तुम्ही शक्यतो कॅश देऊ नका, माझ्याकडे जीपे आहे आणि तो QR कोड स्कॅन करा. म्हणजे तुम्ही 2 वेगळ्या घटना बघा. दिल्लीमध्ये G20 साठी आलेला जर्मन फायनान्स मिनिस्टर हा दिल्लीमध्ये बाहेर गेल्यानंतर त्यांनी काहीतरी भाजी विकत घ्यायला गेला आणि तिथल्या माणसाने सांगितलं, भाजी विक्रेत्याने, की तुम्ही QR कोड स्कॅन करा म्हणजे तुम्हाला ही भाजी मी देऊ शकीन. तर त्याचा विश्वास बसला नाही. तो म्हणला की विकसनशील देश भले असेल 5व्या स्थानावर GDPच्या भाषेत,
परंतु हा यक्कश्चित माणूस हा QR कोड आणि तंत्रज्ञान आमच्याकडे पण हे नाही आहे आणि त्यांनी ॲक्च्युली ती भाजी घेतली. ही दिल्लीमधली G20चं उदाहरण आहे आणि मुंबईतल्या लोकलचं पण मी उदाहरण तुमच्यासमोर ठेवतो आणि मागच्या वर्षीचंच लोकसत्तामधलं हे चित्र आहे. त्यामुळे असं समजायला नको की हे काहीतरी परकीय आहे, ह्याच्याशी आपला संबंध नाही आणि आपण ह्याच्यापासून इम्यून आहोत, असं काही नक्की नाही. अर्थात आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पुढे जाऊ याची माझी खात्री आहे. याचं एक कारण तुम्हाला कळेल की मी म्हणतोय तुम्हाला की फोटोग्राफ बघून मी तुम्हाला सांगीन की तुम्ही कुठल्या पक्षाचे, परंतु तो फोटोग्राफ हा आधार कार्डवरचा असेल तर कोणीच सांगू शकणार नाही की तुम्ही कोण आहात, कोणत्या पक्षाचे वगैरे, फार पुढची गोष्ट राहिली. आणि भारताची बुद्धिमत्ता ही कृत्रिम प्रज्ञेच्या पुढे का आहे? ठीक आहे, ह्यानी कळेल आपल्याला की हा काँग्रेस, BJP, शिवसेना, NCP, पण NCP कुठला, शिवसेना कुठला, हे कुठं सांगणार? तेवढी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रगत नाही. भारताचा नॅचरल इंटेलिजन्स कितीतरी योजना पुढे आहे आणि त्याचा निर्णय कोर्टात लागू शकत नाही, त्याचा निर्णय विधानसभेमध्ये लागू शकत नाही, एटसेट्रा. त्यामुळे आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता याच्याविषयी अतिशय कुतूहल असतं आणि ते आपल्या दारात आलेलं आहे हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इनफॅक्ट ABP माझा याच्यावर माझी आणि अच्युत गोडबोले यांची एक एकत्र मुलाखत झाली होती आणि त्याच्यामध्ये अँकर जी आहे तिने, ज्ञानदा म्हणून, तिने मला विचारलं की सर आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचं स्वागत कसं करावं. तर मी तिला असं म्हटलं की जी व्यक्ती ऑलरेडी आपल्या किचनमध्ये आलेली आहे, स्वयंपाकघरात आली आहे, तिचं आपण स्वागत कसं करणार? ती व्यक्ती दारात उभी नाहीच आहे. आपल्याला माहिती नाही आहे की ते ऑलरेडी आपल्या जीवनाचा भाग बनलेला आहे. आणि खरं सांगायचं तर मी म्हणतोय की आपल्या 1 तासाचा जो मूळ मुद्दा आहे तो हा आहे की आपण स्वागत कसं करावं का नाही वगैरे, या असल्या चर्चांना आता काही वेळ उरलेला नाही आहे. ती वेळ केव्हाच निघून गेली. तर त्यापेक्षा जसं विवेक मेहत्रे सर म्हणले तसं त्याचा आपण वापर अधिकाधिक चांगलं जीवनमूल्य आणि मान सुधारण्यासाठी कसं करायचं ह्याचा विचार करणं आणि त्याच्यावर काम करणं हा त्याच्यावरचा एक शाश्वत उपाय आहे आणि त्यामध्ये आपण कुठेही कमी नाही. भारत म्हणून किंवा विकसनशील देश म्हणून आपण कुठेही कमी नाही. त्यामुळे त्याही विषयी आपण, मी म्हटलं तसं, या संवादाच्या शेवटी बघू. परंतु हे जर आम्ही नाही केलं, एक स्टँडर्ड प्रश्न असतो आपल्या मनामध्ये. पहिला प्रश्नाचं बहुधा मी निराकरण केलेलं आहे की हे फक्त प्रगत देशांसाठी आहे वगैरे, अशा भ्रमामध्ये आपण राहायला नको. परंतु समजा आम्हाला कळलं की हे महत्त्वाचं आहे आणि काहीतरी आपल्या जीवनामध्ये इम्पॅक्ट करणार आहे, पण समजा आम्ही हे नाही केलं तर काय फरक पडतो? तर त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला इथं दाखवतोय की कोडॅक नावाची कंपनी ही 85% फोटोग्राफीमध्ये त्यांचा मार्केट शेअर होता एकेकाळी. इनफॅक्ट इथं बसलेल्या बऱ्याच लोकांना आठवत असेल की एखाद्या फॅमिली सिच्युएशनमध्ये आपण म्हणायचो की हा कोडॅक मोमेंट आहे. बरीच लोक मान हलवत आहेत. कोडॅक मोमेंट याचा अर्थ काय? सगळेजण हसतायत, सगळेजण त्या फोटोत आहेत आणि त्या इव्हेंटसाठी ते महत्त्वाचं आहे, म्हणजे कोडॅक मोमेंट. तर कोडॅक मोमेंट इतकं, म्हणजे जसं फोटोकॉपीच्यासाठी झेरॉक्स हे सिनॉनिमस झालं, समानार्थी शब्द जणू झाला, तसं कोडॅक म्हणजे फोटोग्राफी असं झालेलं होतं. ती कंपनी 5 वर्षामध्ये बंद पडली, दिवाळखोरी. आणि याचं कारण की त्यांनी वेळेत ॲक्शन घेतली नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील आणि आपण एक्झॅक्टली त्याच उंबरठ्यावर आहोत. म्हणून मला अतिशय धन्यवाद द्यायचे आहेत आयोजकांना की अशी संधी मला त्यांनी दिली की ठाण्यामध्ये लोकांशी असं बोलता येईल एवढ्या मोठ्या संख्येने, आणि तेही युवादिनी, की आपण जर हे बदल केले नाहीत आणि वेळेत केले नाहीत तर आपण कन्झ्युमर म्हणून मागे पडणार आहोत. आणि विशेषतः आत्ता जी प्रोफेशन लाईफमध्ये असणारी जी पिढी आहे आणि विशेषतः त्याच्या पुढची पिढी जे आत्ता 8वी 9वी 10वीत आहेत, ग्रॅज्युएशन करतायत, अशा लोकांना खरं सांगतो मी, बिचाऱ्यांना कल्पना पण नाही आहे की काय एक्झॅक्टली घडणार आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. आणि असा विचार करताना माझ्या काळजात धस्स होतं की आपण म्हणतो की युवा दिन आहे आणि आपलं वन ऑफ द यंगेस्ट कंट्रीज म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घेतो. 65% लोकसंख्या देशाची 35 वर्षाच्या खालची आहे. आणि म्हणजे आपल्यावर
आपल्याला संधी पण आहे आणि प्रचंड जबाबदारी आहे. याचं कारण ब्राझीलसारखा देश याच टप्प्यावरनं पुढे गेला आहे आणि त्याचं खूप बोजा हा नंतर पडलेला आहे की ही जी तरुण पिढी आहे त्यांनी जर योग्य वेळी योग्य काम केलं नाही तर दॅट बिकम्स अ बर्डन. एवढ्या लोकसंख्येचं करायचं काय हा मोठा प्रश्न त्यातनं उद्भवतो. आणि उदाहरण मी तुम्हाला असं देत होतो की परवा करिअर काउन्सिलिंगच्या निमित्ताने काही म्हणजे मी करिअर काउन्सिलिंग जे करतो त्याच्यामध्ये एका मुलीचा मला फोन आला होता आणि ती म्हटली की सर मला आता मी नेमकं काय करावं ह्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन हवं आहे. तर तुमची ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असणारी टेस्ट आहे ती मला घ्यायची आहे. ठीक आहे म्हटलं काय करते सध्या. तर म्हणली की मी दुसरं MA करते आहे आणि मी MAच्या फायनल इयरला आहे. म्हटलं छान, मग तू काय स्वतः विचार केलेला आहेस की काय करणार आहेस. तर ती म्हणली काहीच नाही, काहीच विचार केलेला नाही. MA सोशॉलॉजी आणि MA जर्मन अशा केलेल्या मुलींनी म्हणजे साधारण आय एम गेसिंग वय वर्ष 24-25 तरी असेल, या मुलींनी विचारच केलेला नाही. मी तिला म्हटलं तुझा अख्खा वर्ग काय करतोय, काही ठरवलं नाही म्हणते ती अजून. आणि समजा तुम्ही ठरवलं नाही तर मी तिला म्हटलं BAला जेव्हा तू ॲडमिशन घेतलीस म्हणजे आपण 7 वर्ष मागे जाऊ, त्यावेळेला हा मनात प्रश्न नाही आला की 7 वर्षांनी आपलं भवितव्य काय आहे की ज्यामुळे मी हा कोर्स घेणार आहे. तर हा तर भाग वेगळाच. मी म्हणतो जी लोक ठरवून समजून उमजून हे करतायत त्यांच्याही मध्ये 2 भाग करता येतील आपल्याला. जे BA करतायत MA करतायत, आयदर यू आर इन टू कॉन्टेंट डेव्हलपमेंट, लिखाण करताय तुम्ही, काहीतरी नवीन कविता लिहिताय, लेखन करताय, स्क्रिप्ट लिहिताय, डिजिटल मार्केटिंगचं कॉन्टेंट लिहिताय एटसेट्रा. आणि दुसरं ट्रान्सलेशन करताय, भाषांतर करताय. तुम्ही सांगा ChatGPT या 2 पैकी काय करू शकत नाही. आत्ता भाषांतर करायला अनेक टूल्स उपलब्ध आहेत आणि ती सगळी फुकट आहेत. आईचं प्रेम हा विषय मी जर दिला तर ChatGPT मला 17 कविता देतो. त्याच्यासाठी मला कोणाला सांगायची, मग त्यांच्या मागे लागायची, मग 4 दिवसांनी चेक करायची की बाबा कधी देतोस, काही गरजच नाही. इनफॅक्ट माझी टाइम्स ग्रुपमध्ये 3दा आत्ता मागच्या महिन्यामध्ये मुलाखत झाली. त्यावेळेला 3 वेगळ्या लोकांनी माझी मुलाखत घेतली. त्यावेळेला मी त्यांना विचारलं नेहमी जी माझी मुलाखत घ्यायचा तो माणूस कुठे आहे. ते म्हणले त्याला आम्ही काढून टाकलं आणि आता सगळं कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. ही गोष्ट आणि अशा किती गोष्टी, म्हणजे आपल्याकडे वेळ खरंच कमी आहे. मुळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्या इंडस्ट्री 4.0 आणि तंत्रज्ञान याविषयी आपण जस्ट आत्ता बोलायला कुठे सुरुवात केली आहे. माझ्या मते इंडस्ट्री 4.0, AI, न्यूरल नेटवर्क्स, फझी लॉजिक जे काही तुम्ही म्हणाल त्याच्यासाठी मी खरं तर तुमच्याशी संवाद साधतच नाही आहे. ॲज फार ॲज आय एम कन्सर्न मी ते करत नाही आहे. माझा उद्देश मी तुम्हाला मगाशी सांगितला, काही लोक नंतर आले म्हणून मी तो एकदा परत सांगतो. तो म्हणजे की कृत्रिम बुद्धिमत्ता ही ऑलरेडी इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ आणि ही गोष्ट आता सर्व मानवी क्षेत्रांमध्ये आहे आणि त्यातनं आपण कोणीही सुटणार नाही आहोत हे लक्षात घेऊन त्याच्यावर काम कसं करायचं हे जर लक्षात आलं तर आपला आजचा इंटरॅक्शन, आपला संवाद कामी आला. त्यामुळे त्यातले तंत्रज्ञानाचे भाग, त्याच्या डेफिनिशन्स वगैरे ह्याच्यामध्ये मी जाणार पण नाही आणि त्याची गरज पण नाही. तर हा पार्ट आपण लक्षात घेऊया. हर्ट्ज आणि एविस, बरेच लोक इथं आहेत जे अमेरिकेला गेलेले असतील कुठल्याही कारणाने, प्रोफेशनल असेल, फॅमिली असेल. हर्ट्ज नावाची कंपनी 125 वर्ष जुनी आहे आणि या कंपनीने 2021 मध्ये दिवाळखोरी जाहीर केली. आणि याचं कारण ओला आणि उबर की जे आपण रोज वापरतो. इट हॅज बिकम पार्ट ऑफ आवर लाईफ. ओला आणि उबर यांच्याकडे स्वतःच्या किती गाड्या आहेत? 0. आणि हर्ट्ज आणि एविसकडे किती आहेत? लाखोंनी ज्यांच्याकडे गाड्या आहेत आणि त्याच्यात मर्सिडीज आणि BMW आहेत. या कंपन्यांना थ्रेट अशा कंपन्यांच्याकडनं आहे की ज्यांच्याकडे स्वतःची सायकल पण नाही आहे 3 चाकी. हे का होतंय? याचं कारण तंत्रज्ञान आहे. आणि हिल्टन आणि मॅरियट सेम स्टोरी. Airbnb तुम्ही वाचलं असणार आहे, ऐकलं असणार आहे, कदाचित वापरलं असणार आहे. Airbnb इज अ प्लॅटफॉर्म. त्यांचं स्वतःचं रिअल इस्टेट 0 आणि ते टक्कर कोणाला देत आहेत तर मॅरियट आणि हिल्टन ज्यांची 112 देशांमध्ये प्रचंड मोठ्या वास्तू आहेत.
आपल्याला चॉईस नेहमीच असतो आणि तो आत्ताही आहे. आपण म्हटलं ठीक आहे, हे एअरबीएनबी, ओला, उबर वगैरे सगळं ठीक आहे, पण आम्ही ना या क्षेत्रामध्ये आहोत, इथं असं काही होणार नाही आहे. आणि भारतात तर काही होतच नाही असं. भारतामध्ये सगळं स्लो चालतं. भारतात स्लो चालतं याचं मी तुम्हाला उदाहरण देतो आणि तुम्ही विचार करा. 2006 आणि 7 मध्ये पहिल्यांदा जेव्हा याहू मॅप्स नावाचा एक प्रकार आला होता. आता आपण सगळे गुगल मॅप वापरतो, पण याहू मॅप म्हणून त्यावेळेला आलेला होता. मला आठवतं आहे की त्यावेळेला आम्ही जस्ट अमेरिकेतनं परत आलेलो होतो आणि तेव्हा बोलताना अनेक लोकांनी याची थट्टा केली होती, विशेषतः पुण्यात सदाशिव पेठेमध्ये. पुण्यामध्ये लोक म्हणली 122 आणि 123 सदाशिव पेठ, हे सदाशिव पेठेतल्याच लोकांना कळत नाही कुठे आहे. हे याहू मॅपला कळायला अजून 100 वर्ष लागतील. आता पुण्यातला सदाशिव पेठेतला रिक्षावाला गुगल मॅप शिवाय हिंडत नाही. आणि जर का पुण्यातल्या किंवा ठाण्यातल्या किंवा मी म्हणीन भारतातल्या लोकांनी जर एखादी टेक्नॉलॉजी उचलून धरली तर काय होतं याची अनेक उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत. व्हॉट्सॲपमध्ये जेव्हा झालं होतं की ते चार्ज करायला सुरुवात करणार आहेत, तेव्हा भारतातल्या लोकांनी अचानक टेलिग्रामवर मूव्ह झाले, सिग्नलवर मूव्ह झाले आणि ते झाल्या व्हॉट्सॲपच्या भीतीने फेसबुकने सांगितलं की नाही आम्ही काही चार्ज बीज करणार नाही, नाहीतर आमचा सगळा धंदाच बसेल. जेव्हा आपण मॅगी नूडल्स खातो, मॅगी नूडल्समध्ये 1 वर्षाकरता फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने असं सांगितलं की त्याच्यामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट हे काही प्रमाणामध्ये जास्त आहे आणि ते हानिकारक आहे. यासाठी आपण मॅगी नूडल्सवर 1 महिना आणि 3 दिवस बंदी आणली होती. ती बंदी आणल्यानंतर आपण नूडल्स खाणं बंद केलं कारण मिळतच नव्हती. ते झाल्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये नेस्ले कंपनी, ज्यांचं मॅगी नूडल्स आहे, त्यांचा स्टॉक 63% खाली आला. आपण नूडल खाल्ले नाही म्हणून एखाद्या कंपनीचा स्टॉक युरोपमध्ये 63% खाली आला. विचार करा. दिस इज इंडियन पॉवर. आणि ह्याचाच वापर आत्ता आपलं गव्हर्नमेंट करतं आहे. आणि विशेषतः मगाशी त्यांनी जीएसटीचा उल्लेख विनोदानी केला की जीपीटीचा जीएसटीशी काही संबंध आहे का. जीएसटी याची सगळ्यात मोठी उपलब्धी काय असं आम्ही जेव्हा यूपीएससी एमपीएससीच्या मुलांना विचारतो तेव्हा ते काहीतरी म्हणतात की लोकांना सोय झाली आहे, ते पैसे परत मिळतात, इनपुट क्रेडिट वगैरे वगैरे. सगळ्यात महत्त्वाची, माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जीएसटी झाल्यामुळे भारत ही प्रचंड मोठी अनपॅरलल्ड बाजारपेठ झालेली आहे. आपलं निगोसिएशन हे जगामध्ये आपण म्हणू त्या टर्म्सवर होऊ शकेल. ह्या प्रकारची बाजारपेठ कोणत्या जगातल्या देशाला नकोय. आणि हे सगळं जे घडतं आहे ते तंत्रज्ञानानेच घडतं आहे. तंत्रज्ञानाशिवाय हे घडणं शक्य नाही. आणि म्हणून आपल्याला कॉम्पिटिशन टू हिल्टन, मर्सिडीज बेन्झ, BMW, हर्ट्ज ही जी दिग्गज नावं आहेत ती धुळीला मिळण्याची शक्यता आहे. आणि याचं कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणून आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स समजून घेतलं पाहिजे. रॅपिड चेंजेस, प्रचंड बदल जे घडत आहेत त्याच्याबद्दल आज तुम्ही वाचलं असणार आहे की आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आहे. जणू काय आपलं आज हे सेशन आहे म्हणून त्यांनी ती छापली असं मला वाटलं. टाटा कन्सल्टन्सी आणि इन्फोसिस यांनी पुढचं 24 मधलं पहिलं हाफ ब्लीक आहे असं सांगितलंय. 12,000 लोक अल्फाबेट म्हणजे गुगलची पेरेंट कंपनी काढून टाकते जगभरातनं असं त्यांनी सांगितलंय. ही आयटीची स्थिती आहे. ITESची स्थिती असून तशाच प्रकारची आहे. बाकीच्याही गोष्टींमध्ये या प्रकारचे जॉब्स कमी होत आहेत. आणि मी काय तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश काहीतरी भयंकर फिअर सायकॉसिस, भयगंड तयार करणे असा नाही आहे. पण ही वस्तुस्थिती आहे, हे पेपरात छापून येत आहे ना. याच्यात माझा दुसरा काहीच उद्देश नाही. मला फक्त म्हणायचं आहे की तुम्ही आम्ही एकत्र जागे होऊया आणि त्यासाठी जे लागणार ते करूया. ते काय असं मला वाटतं ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. नुसतंच भीती दाखवून बाय बाय करणार नाही आहे. माझ्या मते काय करावं या गोष्टी पण मी तुम्हाला सांगीन. 2025 मध्ये 86 मिलियन जॉब्स विल बी डिस्प्लेस्ड बाय AI. आणि महत्त्वाची न्यूज आपल्यासाठी आहे म्हणजे 97 मिलियन न्यू जॉब्स विल गेट क्रिएटेड फॉर मोस्ट ऑफ विच वी हॅव नो ट्रेनिंग टुडे. माझ्याकडे एक माझा स्टुडंट आला होता आणि त्यांनी त्याचं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि त्या व्हिजिटिंग कार्डवर जी माहिती होती ती मी बघितली आणि त्यात जस्ट निघालेला होता. त्याला परत बोलवलं. त्याला म्हटलं इथं तुझं जे टायटल आहे ते मला कळत नाही काय आहे. तो म्हणला हेट स्पीच ॲनालिस्ट. सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि त्याचं टायटल व्हिजिटिंग कार्डवर सॉफ्टवेअर इंजिनियर, सॉफ्टवेअर आर्किटेक्ट, प्रोग्रॅमर, डेटाबेस ॲनालिस्ट असं नव्हतं.
ते होतं हेट स्पीच ॲनालिस्ट. मी त्याला म्हणलं म्हणजे काय? तो म्हणला 250 लोकांचं टायटल हेच आहे की समजा यू आर रायटिंग समथिंग डेरोगेटरी अबाउट अ सेक्शन ऑफ द सोसायटी दॅट विल गेट एक्सपंज्ड ऑटोमॅटिकली. याच्यासाठी AI वापरण्याचं तंत्र हे तयार करणं हे आम्हा 250 लोकांचं काम आहे. आता ह्याच्यासाठी कुठला कोर्स आहे, याच्यासाठी कुठला इलेक्टिव्ह आहे, याच्यासाठी कुठलं टेक्स्टबुक आहे, किंबहुना हे किती युनिव्हर्सिटींना माहिती आहे? मी जेव्हा युनिव्हर्सिटीच्या प्लॅटफॉर्मवर बोलतो, समोर फॅकल्टी आणि स्टुडंट्स असतात, शेजारी व्हाईस चान्सलर बसलेले असतात आणि त्यांच्या समोर मी मुलांना आणि फॅकल्टींना अतिशय बिनदिक्कतपणे आणि मनापासून सांगतो की तुम्ही कोर्सेस आणि करिक्युलमवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले. ज्या क्षणी तुम्ही फक्त तेवढंच कराल, यू आर आउट. यू विल हॅव टू डू समथिंग मोर ऑन युअर ओन. ते जर केलं नाही तर या AIच्या जगामध्ये आपला टिकाव लागणं शक्य नाही. आणि हेही लक्षात ठेवू, हे जे नंबर्स आहेत दे आर इंडिकेटिव्ह. म्हणजे मगाशी उल्लेख झाला, विवेक मैत्री सरांनी केला की कम्प्युटर हा जाळला गेला, सिम्बॉलिकली पण जाळला गेला, की बुवा आमचे जॉब जात आहेत. हे नवीन नाही आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्याबद्दलची पुढच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला उल्लेख करणारच आहे. परंतु जेव्हा कम्प्युटर जाळला गेला त्यावेळेला असणारी स्थिती आणि आत्ताची स्थिती याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे, हे आपण क्लिअरली लक्षात घेऊया. आणि हे मला नेहमी येणारं आर्ग्युमेंट आहे लोकांकडनं की अहो बदल होतच असतात, चेंज इज द ओनली परमनंट थिंग. तर तुम्ही याचा बाऊ कशाला करताय? टेक इट इन स्ट्राईड आणि लेट्स गो अहेड. लाईफ इज हंकी डोरी, काळजी करायचं काही कारण नाही. तर हे असं काही नाही आहे. आणि आत्ताचा वेग, इनफॅक्ट वेगाचा वेग हा फार भयावह आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. 50,000 डेटा सायंटिस्ट रिक्वायर्ड आहेत आणि आत्ता त्याचं सिव्हिअर शॉर्टेज आहे. डेटा सायंटिस्ट मिळतच नाही आहेत लोकांना. 62 अनस्किल्ड गव्हर्नमेंट जॉब्स, याच्यासाठी 93,000 ॲप्लिकेशन्स आलेले होते आणि 213 त्यातले PhD होते. ही स्थिती आहे. आणि आत्ता आपण ज्या सगळ्या न्यूज वाचतोय त्या त्याच दिशेने चालल्या आहेत. आणि आपण असं म्हणतोय की चीन हा आपला स्पर्धक आहे, शत्रू, स्पर्धक काही म्हणा. आणि त्या दृष्टीने बघायचं झालं तर चीनमध्ये, हे मला माशेलकर सरांनी सांगितलं आणि हे कसं कळलं मला, ज्या वेळेला मी इंडस्ट्री 4.0 हे पुस्तक लिहिलं की जे मी तिथं आत्ता आणलेलं पण आहे. आणि मुद्दाम मी हे सांगतोय की ह्याची मूळ किंमत 200 आणि अजून एक पुस्तक आहे त्याची 250 आहे, ती मी सरसकट 100ला देतो. याचं कारण ह्याचं प्रोडक्शन मीच केलेलं आहे आणि ह्याचा मूळ उद्देश ही गोष्ट रुरल महाराष्ट्रामध्ये जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यामुळे याची प्रोडक्शन कॉस्ट 93 रुपये आहे आणि मी ती 100ला विकतो, कारण 100 राऊंड फिगर आहे. त्यामुळे हे प्रॉफिटसाठी नाही. तर हे पुस्तक, या पुस्तकाचं प्रकाशन जेव्हा होतं त्याच्या आधी मी प्रस्तावनेसाठी आपलं काही कारणांनी माझी माशेलकर सरांच्या बरोबर काम झालेलं होतं, म्हणून मी एक आपला मटका मारला. खरं सांगायचं तर आय टूक अ रिस्क आणि त्यांना लिहिलं की तुम्ही याची प्रस्तावना द्याल का. त्यांनी मला फोन केला. पद्मविभूषण, तुम्हाला स्वतःला फोन करतायत, विचार करा. त्या तो दिवस म्हणजे माझ्यासाठी इट वॉज अ ग्रेट डे. त्यांनी फोन केला आणि ते म्हणले की भूषण, उद्या 1 तास मी तुझ्यासाठी राखून ठेवलाय, ऑफिसला ये. आणि ते म्हणले की हे अतिशय महत्त्वाची गोष्ट तू करतोयस, हे 2019 5 वर्षापूर्वी सांगतोय मी. आणि ते म्हणले की मी चीनमध्ये जात असतो, तिथले संशोधन बघत असतो आणि प्राईम मिनिस्टर्स ऑफिसला मी रिपोर्ट करत असतो की आपण सावध व्हायला पाहिजे आहे. इंडस्ट्री 4.0 आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये आपण काहीच करत नाही आहोत आणि आपण सावध व्हायला पाहिजे, कारण चीनमध्ये इंडस्ट्री 4 आणि AI हे प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये शिकवलं जातं आहे. आणि आपल्याकडे मी जेव्हा IITsमध्ये जातो, NITsमध्ये जातो आणि इंटरॅक्ट करतो, तिथं काही प्रोफेसर्सना माहिती नसतं की इंडस्ट्री 4 काय आहे. अशी स्थिती तेव्हा नक्की होती. ते म्हणले की नुसतं मी तुला प्रस्तावना देणार आहे असं नाही, मी प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये स्ट्रॉंग रेकमेंडेशन देणार आहे की तू लिहिलेलं मराठी पुस्तक हे भारतातल्या शेड्यूल 8 मध्ये असणाऱ्या 22 सर्व राजभाषांमध्ये भाषांतरित व्हावं. याचं कारण, जर का जो युवा दिवस आपण आज साजरा करतो आहोत त्या युवा शक्तीला जर ह्याची व्याप्तीच कळली नाही तर इंटेलिजन्स असून सुद्धा आपण काही करू शकणार नाही. सो दॅट विल बी अ ह्यूज ट्रॅजेडी आणि त्याच्यासाठी आपल्याला वेळ नाही. द स्पीड इज व्हेरी हाय. आणि मी तुम्हाला म्हणलं तसं की इंडस्ट्री 4 हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे एक सुपरसेट आहे.
म्हणून मला एक जस्ट रेज ऑफ हँड्स मला बघायचं आहे की किती लोकांना इंडस्ट्री 4 ही टर्म माहिती आहे. हात वर करा. ओके, त्या मनाने कमी आहे. आय एम जस्ट गेसिंग की इट इज नॉट मोर दॅन 10%. जस्ट आय बॉलिंग 10%च्या पेक्षा जास्ती लोकांना इंडस्ट्री 4 ही संज्ञा माहिती नाही. आणि मी म्हणतो आहे की इंडस्ट्री 4 हे ऑलरेडी येऊन 14-15 वर्ष झाली आहेत. मी तुम्हाला त्याचं साधारण क्रोनॉलॉजी सांगतो आणि आजचा मूळ हा विषय नाही आहे, पण आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की हे महत्त्वाचं का आहे, त्याचा इतिहास. इंडस्ट्री 1 म्हणजे आपण जे इतिहासात शिकलेलो असतो, जेम्स वॉट, स्टीम इंजिन वगैरे वगैरे, ते 1784 वाफेवरचं इंजिन जे मुळामध्ये त्याच्यावर चालणारी ट्रेन ठाण्यातनंच निघाली. 1870 म्हणजे 100 वर्षानंतर इंडस्ट्री 2 म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर ही वापरली गेली. त्याच्यानंतर 100 वर्ष रफली इंडस्ट्री 3 म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचा उदय. आणि त्यानंतर इंडस्ट्री 4 हे आलं 2011-2013 मध्ये, म्हणजे 40 वर्षात. म्हणजे लक्षात घेण्याची गोष्ट आहे की पहिल्या जे वेव्ज आहेत इंडस्ट्री 1, 2 आणि 3 याच्यामधली गॅप 100 वर्षाची आहे आणि त्याच्यानंतरची गॅप आहे ती 40 वर्षाची आहे. आणि यावरनं तुम्ही ओळखलं असणार आहे की या पुढची वेव ज्याला इंडस्ट्री 5 म्हणतात ती ऑलरेडी आलेली आहे. इंडस्ट्री 5 पाचवी औद्योगिक क्रांती ही ऑलरेडी सुरू आहे, आपल्याला फक्त ती माहिती नाही. आणि त्याच्यामध्ये कोबॉट म्हणजे रोबॉट आणि ह्युमन्स एकत्र काम करतील अशा गोष्टी. मी तर म्हणतो की ChatGPT हे इंडस्ट्री 5चं उदाहरण आहे, इंडस्ट्री 4चं नाही. कारण का, तुम्ही त्याला काहीतरी प्रॉम्प्ट देता, त्याच्यानंतर ते सगळीकडे सर्च करून तुम्हाला काहीतरी 17 आउटपुट देतं आणि त्याच्यातनं तुम्ही फायनली काहीतरी निवडता. म्हणजे तंत्रज्ञान आणि तुम्ही एकत्र काम करता, म्हणजेच कोबॉट, म्हणजेच इंडस्ट्री 5. हे फक्त या नावाने आपल्याला माहिती नाही आहे, पण हे ऑलरेडी इट इज पार्ट ऑफ आवर लाईफ. आता महाराष्ट्र टाइम्सच्या मध्ये मागच्या पानावर DALL-E 2 या सॉफ्टवेअरनी तयार केलेली चित्र मुलांनी काढलेली. आत्ता दिवाळीच्या वेळेला बरीच चित्र आली होती की चंद्रावरची दिवाळी कशी असेल याच्याबद्दल त्यांनी विचारलं होतं आणि DALL-E 2नी त्याचे अनेक चॉईसेस दिले होते, ते पण त्याच्यामध्ये प्रिंट होऊन आलेले होते. दिस इज ऑल्सो कोबॉट म्हणजेच इंडस्ट्री 5. तर इंडस्ट्री 4 याचा खूप महत्त्वाचा भाग की जो मला मगाशी विवेक मेहत्रे सरांच्या बोलण्यामध्ये आला म्हणून आवर्जून सांगावं असं वाटतोय की तंत्रज्ञानाचा वेगाचा वेग, बदलाचा वेगाचा वेग हा वाढतोय. त्यामुळे जर 100 वर्षांनी तंत्रज्ञान आलं तर त्याच्यामध्ये जेवढी आपल्याला तयारीला वेळ आहे, म्हणजे 4 ह्युमन जनरेशन्स, हेच जर का 10 वर्षामध्ये तंत्रज्ञान बदललं तर तोपर्यंत दुसरी जनरेशन अजून परिपक्व झालेली नाही. दॅट इज द इश्यू. पहिल्यांदी असं मानवाच्या इतिहासात घडतंय की ज्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वाढीचा वेग हा बायोलॉजिकल स्पीडपेक्षा जास्त आहे. दॅट इज द डेंजर. द डेंजर इज नॉट द चेंज. बदल हा होतच राहणार आहे. चाकापासून, आगीपासून बरंच आपण पुढे आलेलो आहोत, परंतु ज्या वेगाने तंत्रज्ञान बदलतं आहे त्या तंत्रज्ञानाच्या साठी तयार होण्याचा आपला बायोलॉजिकल वेळ कमी पडतोय. दॅट इज द इश्यू. तो स्लिप आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून आपल्याला आपला वेग वाढवायला लागेल आणि मुळामध्ये त्याच्यासाठी आपल्याला हे जाणून घ्यायला लागेल की हे काय होतंय, का होतंय. तंत्रज्ञानामधले जे फॅक्टर्स आहेत ते मी तुम्हाला दाखवतो, पण त्याच्यावर मी खूप वेळ देत नाही. आज मूळ विषय मला दिलेला AI आहे, पण मी हे सांगेन की इंडस्ट्री 4.0 याच्यामध्ये ऑटोनॉमस रोबॉट्स येतात, सिम्युलेशन येतं, क्लाउड येतं, बिग डेटा ॲनालिटिक्स येतं, ऑगमेंटेड रियालिटी हे आपण सिनेमांच्यामुळे अजून आपल्याला माहिती झालेलं असतं. सायबर सिक्युरिटी हे आपल्याला ब्लॉकचेन किंवा क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन, इथेरियम किंवा आता CBDC किंवा ई-रुपी म्हणून जे रिझर्व्ह बँकेने काढलेलं आहे, या सगळ्यामुळे आता हे बऱ्यापैकी माहिती झालेलं असतं. 3D प्रिंटिंग, जसं आपण 2D प्रिंट करतो तसं 3D प्रिंटेड ऑब्जेक्ट्स आहेत. 3D प्रिंटेड एक तेलंगणामध्ये एक मंदिर झालेलं आहे, म्हणजे आता 22 तारखेला एक अत्यंत भव्य मंदिराचं उद्घाटन आहे, भव्य मंदिराचा मोठा सोहळा आहे. पण तेलंगणामध्ये 3D प्रिंटेड मंदिर ऑलरेडी मागच्या वर्षी झालं. 2022ची घटना आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT किंवा IIoT असं त्याला म्हणतात. आणि मग या सगळ्यांना सांधणारा दुवा, या सगळ्यामध्ये असणारा कॉमन फॅक्टर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे जे जे मानव करू शकतो त्याच्यामधलं रिपिटेशन करता येणे, मिमिक करता येणे, याची असणारी कम्प्युटर किंवा तंत्रज्ञानाला दिलेली प्रज्ञा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि
हे ऑलरेडी आपलं सो कॉल्ड प्रायव्हसी जी आहे ती आपण घालवून बसलेलो आहोत, त्याचं हे द्योतक आहे. प्रायव्हसी, मी म्हटलं मग अशी तुम्हाला की मला थाई करी खावीशी वाटते म्हणून कुपनं घरी येतात, त्याच्याबद्दलचं ईमेल व्हॉट्सॲप माझ्याकडे येतं. आपण पूर्वी म्हणायचो ना भिंतीलाही कान असतात, ते ॲक्च्युली घडलं आहे आणि हे तंत्रज्ञानाने घडलं आहे. आणि हे कितीपर्यंत पोचलं आहे तर तुम्हाला मी हे सांगीन आणि त्याच्यावर तुमचा आज विश्वास बसणार नाही, परंतु हे ऑलरेडी सत्य आहे आणि हे ऑलरेडी रिसर्च पेपर्समध्ये आहे. पहिलं, तुम्ही जी खरेदी करता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे वगैरे, याच्यावर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जी वस्तू खरेदी केली तो तुमचा चॉईस आहे. तंत्रज्ञान असं सांगतं की तुम्ही फक्त त्याचे पैसे मोजता. तुम्हाला ती गोष्ट आवडेल असं तंत्रज्ञानाने ऑलरेडी ठरवून ठेवलं आहे आणि तुम्हाला तेच चॉईसेस दाखवले जातात आणि तुम्हाला वाटतं की आपण आपल्या आवडता कलरचा काय समजा पडदा घेतला किंवा कापड घेतलं. आणि दुसरं, तुमचं जर फेसबुकवरचे लाईक्स मी बघितले, ट्विटरवरचे फीड मी बघितला, तर त्याच्यावरनं तुम्ही काय प्रकारचे विचार करणारे व्यक्ती आहात याच्याबद्दलची ॲक्युरसी ही फक्त 300 लाईक्सवरनं आय एम एबल टू गिव्ह यू 92% प्लस ॲक्युरेट पिक्चर अबाउट यू. हेच जर मी 450पर्यंत नेलं तुमचं फेसबुकवरचे लाईक्स, तर तुमच्या लाईफ पार्टनरपेक्षा अधिक ॲक्युरेटली मी प्रेडिक्ट करू शकेन की तुम्ही काय प्रकारचा विचार कराल. हे ऑलरेडी रिसर्च पेपर्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये कुठे देर आर नो टू वेज अबाउट इट असं म्हणूया आपण. आणि त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. थोडा 1-2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तुम्ही जर नीट ऐकलात तर आय थिंक तुम्हाला त्यातली गंमत पण कळेल आणि तुम्ही पाहिला असेल आधी तरी तुम्हाला मजा येईल याची मला खात्री आहे, कारण मी हा 17व्यांदा पाहतोय. Hi, is this Pizza Hut? No, sir, it's Google Pizza. Oh, sorry, I must have dialed the wrong number. No, sir, Google bought Pizza Hut last month. Okay, I'd like to order a pizza then. Do you want your usual? My usual? Do you know me? According to our database, the last 12 times you called, you ordered an extra large pizza with 3 cheeses, sausage, pepperoni, mushrooms, and meatballs on a thick crust. Super. Yeah, that's what I want. May I suggest that this time you order a vegetarian pizza with sun-dried tomatoes on a whole wheat gluten-free crust? Shit, no. I don't want a vegetarian pizza. It sucks. It's too healthy. Your cholesterol is no good. How in the hell did you know that? We cross-referenced your home phone number with your medical records. We have the results of your blood tests for the last 7 years. Well, either way, I don't want your goddamn vegetarian pizza. I take medication for the cholesterol problem. Excuse me, sir, but you have not taken your medication regularly. According to our database, you purchased only a box of 30 tablets once at Superfarm Pharmacy 4 months ago. I bought more from another pharmacy. That doesn't show on your credit card statement. Well, I paid in cash, that's why. But you did not withdraw enough cash according to your bank statement. Jesus Christ, I have other sources of money. That doesn't show on your latest tax returns unless you bought them using an undeclared income source, which is illegal. What the hell? Somehow you have my tax records? This is nuts! I'm sorry, sir, we use such information only with the sole intention of helping you. I'm sick and tired of Google and Twitter and WhatsApp and all that shit. I'm going to a desert island where I don't have to deal with any of that shit. I understand, but you need to renew your passport first. It expired 6 weeks ago. How in the hell did you know about my passport being expired? I was going to renew it. Jesus Christ, what's wrong with our country? Well, welcome to the new world. The new world is here, and it's scary. So everyone be ready, because that's what's happening. And have a good evening. दिस इज द इसेन्स वेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज लिडिंग. सर्व डेटा एका ठिकाणी आहे आणि आपल्याला असं वाटेल हे फारच अतिरंजित आहे, कपोलकल्पित आहे. चायनामध्ये प्रत्येक नागरिकाची सगळी माहिती गव्हर्नमेंटला सर्व मूव्हमेंट सकट असते.
ते मानतील न मानतील, पब्लिकली मानतील न मानतील हा वेगळा मुद्दा आहे, परंतु ही माहिती गव्हर्नमेंटकडे किंवा कुठल्याही सेंट्रल रिपॉझिटरीमध्ये असणे. आत्ता मिशन इम्पॉसिबल जो आत्ता लेटेस्ट आला आहे, कोणी बघितला का? आत्ता OTTवर आहे. मिशन इम्पॉसिबलमध्ये द एंटिटी या नावाने काहीतरी त्यांनी हेच तयार केलं आहे की ज्याच्यामध्ये सर्व माहिती ही एका सेंट्रल रिपॉझिटरीमध्ये आहे. आणि आपल्याला असं वाटू शकतं की आपण आपापल्या घरामध्ये आता प्रायव्हसी वगैरे राखू ना, तसं काही नाही आहे. हा आपला अत्यंत मोठा भ्रम आहे. एवढंच काय, किती परव्हेसिव्ह म्हणजे किती ते तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतं झालं आहे याचा विचार करा. असं म्हणतात की, आणि असं आहे म्हणजे नुसतं म्हणतात नाही, तुम्ही ब्रश करताय, सकाळी उठलात, तुमच्या डोळ्यावर अजून झोप आहे आणि तुम्ही एक चहाचा कपसुद्धा घेतलेला नाही आहे, ब्रशिंग करताय. ब्रशिंगमध्ये जे ब्रिसल्स आहेत, ते जे केस आहेत ब्रशचे, त्याच्यामध्ये सेन्सर्स आहेत आणि ते बघतात की तुमच्या दातामध्ये कुठे भेगा आहेत का नाही, आणि ते तुमच्या न कळत फोनवरनं, तुमच्या वायफायवरनं तुमच्या डेंटिस्टला ऑलरेडी फोन करून सांगतात की अ व्हिजिट इज इन ऑर्डर. आणि चहाचा कप संपेपर्यंत तुम्हाला डेंटिस्टच्या ऑफिसमधनं फोन येऊ शकतो, तोही ऑटोमेटेड, की तुम्हाला दात चेक करणं आवश्यक आहे, तर कधी येत आहे, आज का उद्या. आणि तुम्ही म्हणाल माझा चहाचा कप अजून संपतोय, मी कोणाला फोन पण केला नाही. दिस इज द परवेसिव्ह नेचर ऑफ टेक्नॉलॉजी. आणि हे आत्ता कदाचित भारतात आत्ता हे मी सांगतोय हा प्रकार नसेल, परंतु तो यायला वेळ लागणार नाही आणि तो आल्यानंतर तो पसरायला वेळ लागणार नाही. आपली प्रचंड पॉप्युलेशन विल टेक केअर की दिस टेक्नॉलॉजी विल बी मोस्ट अब्सॉर्ब्ड बाय इंडिया. आणि म्हणून ह्याच्यावर आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. जे बदल घडत आहेत ते या प्रकारचे, मी म्हणतो सायबर आणि फिजिकल हे पूर्वी दोन वेगळे होते, आता ते सायबर फिजिकल किंवा ज्याला फिजिटल असं म्हणतात. फिजिटल म्हणजे फिजिकल आणि डिजिटल एकत्र येणे. ओनरशिप सोल्युशनवरनं प्लॅटफॉर्म प्लेवर आपण गेलेलो आहोत, म्हणजे हिल्टनच्या ऐवजी एअरबीएनबी, म्हणजे ओनरशिप सोल्युशनच्या ऐवजी प्लॅटफॉर्म प्ले. आता एज्युकेशन हे रीडिंग, रायटिंग आणि अरिथमॅटिक याच्यावरनं इंटरॅक्टिव्ह, इंडिव्हिज्युअलाइज आणि इंटरडिसिप्लिनरी झालं आहे आणि नोईंगपेक्षा डुईंगला जास्ती महत्त्व आलेलं आहे. आणि बाकीही बरेच बदल घडत आहेत. मी ही स्लाईड स्किप करतो. मी फक्त तुम्हाला या 3 गोष्टी दाखवतो आणि नंतरचा पण व्हिडिओ मी स्किप करतो फॉर वॉन्ट ऑफ टाईम. की डावीकडे जे आहे ते जर्मनीमधलं मर्सिडीज बेंचचा एक प्लांट आहे की जिथे 690 लोक काम करत होते आणि उण्यापुऱ्या 3-3.5 महिन्यामध्ये त्यातले फक्त 17 लोक उरले आणि बाकीच्या लोकांना घरचा रस्ता पकडायला लागला. आणि याचं कारण त्या जगडव्याळ अशा असणाऱ्या मशिनरीमध्ये सर्व ऑटोमेशन आल्यानंतर 3.5 महिन्यानंतर लोकांची गरज नव्हती. आता हे तंत्रज्ञानातनं झालं. तुम्ही ठाण्यामधलंच हे उदाहरण मी देतोय. एका व्हेजिटेरियन रेस्टॉरंटमध्ये एक वेट्रेस जी आहे ती रोबॉट आहे ठाण्यामध्येच, आणि आता बंगलोर, चेन्नई सगळीकडे आलं आहे. आणि तिथे तुम्हाला ती सर्व करते. माझ्या डोक्यामध्ये हे येतं की ही गंमत म्हणून ठीक आहे. मी बंगलोरमधला एक माणूस जो ज्याच्याकडे अशा तऱ्हेची रोबॉट फूड सर्व करते त्याला विचारलं याचं गणित काय आहे. तो म्हणला की ही साधारण मला 2 लाखाला ही रोबॉट पडली आणि 2 किंवा 3 लोकांचं काम ही रोबॉट अत्यंत कटकट न करता करते. कधीही सिक लीव टाकत नाही, कंटाळा करत नाही, बॅटरी लावून चार्ज केलं की काम सुरू. आणि या नॉवेल्टीच्यामुळे तुम्ही पण आलात की माझ्या रेस्टॉरंटमध्ये, त्यामुळे माझा सेल पण वाढलेला आहे. ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती केव्हाच वसूल झाली आहे आणि 2 लोक मी कमी केली आहेत. ही वाटायला गंमत आहे, पण विचार आपण असा करूया की भारतासारख्या देशामध्ये जिथे अनेक रेस्टॉरंटमध्ये या प्रकारची कामं करणारी लोक आणि त्यांच्यावर डिपेंडंट असणारी कुटुंब आहेत, त्या लोकांच्यासाठी जर हे स्केलमध्ये गेलं तर काय होईल. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थॉट. दिस इज नॉट ओनली अबाउट टेक्नॉलॉजी जे डावीकडे तुम्हाला दिसतंय ते पण महत्त्वाचं आहे, पण स्केलच्या दृष्टीने बघायचं झालं तर उजवीकडचं जास्ती महत्त्वाचं आहे आणि ते भारत देशाला अमेरिकेपेक्षा जास्ती लागू आहे. सो विल हॅव टू वरी अबाउट दॅट. नुसतं एवढंच नाही, समजा आपण कॉमर्सचा विषय घेतला आणि गंमत अशी आहे की मी जेव्हा जेव्हा असे पब्लिक टॉक्स दिलेले आहेत तेव्हा पहिल्या 2 रांगांमध्ये नेहमीच चार्टर्ड अकाउंटंट बसलेले असतात आणि सेशन नंतर ते येऊन विचारतात की सगळीकडे आता आम्हाला असं दिसतंय की GSTच्यामुळे सगळं एकत्रीकरण झालेलं आहे, त्याचं ऑटोमेशन झालेलं आहे. नुसतं एवढंच नाही तर
प्री फिल्ड इन्कम टॅक्स रिटर्न्स हे ऑलरेडी लोकांकडे जायला लागले आहेत. आम्हाला 5 ते 10 वर्षानंतर नेमकं काम काय असेल याच्याविषयी आम्ही सचिंत आहोत. आणि चार्टर्ड अकाउंटंट सोसायटीनी मला ऑलरेडी कॉन्टॅक्ट केलं आहे की सायकॉलॉजी, इमोशनल कोशंट आणि AI या 3 विषयांचा अंतर्भाव इलेक्टिव्ह म्हणून चार्टर्ड अकाउंटन्सीच्या करिक्युलममध्ये करायचा आहे, तर तुम्ही मदत करू शकाल का? विचार करा, चार्टर्ड अकाउंटन्सीमध्ये सायकॉलॉजी आणि AIचा अंतर्भाव करायचा आहे असं ऑलरेडी CAच्या संस्था म्हणतायत, तेच कंपनी सेक्रेटरीच्या संस्था पण म्हणतायत. आणि इथे दिसतंय हायरिंग हे AIच्या साह्याने होतं आहे. डिजिटल ट्रान्झॅक्शन तर होतातच आहेत. IFRS इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड हे बऱ्यापैकी ऑटोमेट झालेलं आहे, एटसेट्रा. आणि माझा जो CA आहे त्याच्या ओळखीची CS हिची स्टोरी मी आत्ता ऐकली, 1-2 महिने झाले, की त्या CS कडे तो गेलेला असताना तिने एक छोटे ऑफिस होतं आणि छान होतं म्हणून तो म्हणला की अरे वा, तू अजून एक ऑफिस घेतलंस का? आधी मोठं ऑफिस होतं त्याला ॲडजंक्ट. ती म्हणली ते ऑफिस बंद आहे आता, माझं हे एवढं छोटंसं ऑफिस आहे. आणि याचं कारण की अमेरिकेतनं आम्हाला कॉन्ट्रॅक्ट लिहिण्यासाठी जे असाइनमेंट यायची ते आता ब्लॉकचेन वापरून स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स तिथलीच लोक करतायत ऑटोमेटेड. आम्हाला 28 लोकांना काम देण्यासाठी नाही. त्यांना मी सांगितलंय की अच्छा 3 महिन्यानंतर हे काम संपलं की यू आर ऑफ. कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाउंटंट, तुम्ही सांगा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट याच्यामध्ये मोटा भाई नावाचं एक ॲप आहे. असे बरेच ॲप्स आहेत आणि तुम्ही फक्त तुमचे असणारे उपलब्ध पैसे सांगा, टार्गेट सांगा आणि किती वर्ष आहे सांगा आणि रिस्क पर्सेंटेज सांगा, तुम्हाला ऑटोमॅटिकली अनेक पोर्टफोलिओ येतील, त्याच्यामध्ये रँकिंग येईल. यू डोंट नीड ए CFA, चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट. असं होणार आहे अजून 5 ते 10 वर्षामध्ये. आत्ता जी BCom करू इच्छिणारी, CA करू इच्छिणारी मुलं मुली आहेत त्यांच्या क्लासमध्ये जेव्हा मी याबद्दल सांगतो तेव्हा ती मुलं अनभिज्ञ आहेत. पण दुःखाची बाब आहे की त्यांचे पालक अनभिज्ञ आहेत. त्यांनी त्यांच्या या फ्रोझन मेमरीवर यांना CAला लाख रुपये भरून पाठवलेलं आहे आणि त्यांचा असा समज आहे की एकदा का गंगेत घोडं न्हालं की ह्याचं पुढचं आयुष्य व्यवस्थित आहे. तर तसं काही नाही आहे. आणि हा फार मोठा धोक्याचा कंदील आहे. BA करणारी, कॉमर्स करणारी आपल्याकडे 78% जनता आहे. टेक्निकल, मेडिकल ही सोडली तर बहुतांशी लोक अशा प्रोफेशनमध्ये आहेत की जिथे डिस्रप्शन मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि म्हणून आपण जागृत होण्याची गरज आहे. समजा तुम्ही म्हणाल की ठीक आहे बुवा, कॉमर्सचं आम्ही समजू शकतो. हे चित्र मी तुम्हाला का दाखवतोय? हे चित्र एडमंड डी बेलामी नावाचं चित्र आहे आणि ख्रिस्तीज म्हणून एक ऑक्शन हाऊस आहे. त्या ऑक्शन हाऊसमध्ये याचं लिलाव चालला आणि त्या लिलावामध्ये याची मूळ प्राईस लावण्यात आली $10,000 आणि इव्हेंच्युअली ते $4,38,500, $500,000 विकलं गेलं. आणि तो जो कोण माणूस होता, मला तर काय अजून ह्याच्यामध्ये तेवढं काय एक्झॅक्टली ते कळलेलं नाही. तुम्हाला कळत असेल तर तुमच्याविषयीचा आदर माझा वाढेल. पण तो माणूस आला, त्यांनी चेक लिहून दिला आणि तो म्हणला की मला हे चित्र तर हवंच आहे कारण मी विकत घेतलंय, पण ज्या महान कलाकारांनी हे काढलं त्याला मला भेटायचं आहे. आणि त्याला सांगण्यात आलं की हे चित्र हे कोणत्याही जिवंत माणसांनी काढलेलं नाही, हे या इक्वेशननी काढलेलं चित्र आहे. ही माणसाची कलाकृतीच नाही आहे. याला सिंग्युलॅरिटी किंवा ट्युरिंग मशीन असं म्हणतात टेक्निकली, की जेव्हा तुम्हाला एखादी कलाकृती, एखादी गोष्ट, एखादी वस्तू, एखादा प्रोग्रॅम, एखादा अल्गोरिदम हे मानवानी तयार केलं आहे का मशीननी केलं आहे हे कळत नाही, त्याला ट्युरिंग टेस्ट असं म्हणतात. आणि आपण ट्युरिंग टेस्ट पार करून ऑलरेडी आलेलो आहोत 2024 मध्ये. हे त्याचं उदाहरण आहे. आणि हे तर उदाहरण मी तुम्हाला दाखवतोय, हे खूप जुनं आहे. BA, MA ह्याच्याबद्दल आपण ऑलरेडी बोललो. लीगल फील्डमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की एखादं जजमेंट पास करायचं. आता हे एक उदाहरण मी तुम्हाला 2018 म्हणजे आता ते खूप जुनं झालं त्याच्यातलं देतो. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस द हेगमध्ये जे आहे त्याच्यामध्ये 13 टॉप जजेस जगातले होते. त्यांनी दिलेलं जजमेंट ह्याच्यापेक्षा 1 वेळामध्ये आणि जास्ती ॲक्युरेट जजमेंट हे AIने दिलं. हे किती मोहक आहे हे लक्षात घ्या. भारतामध्ये आत्ता ऑनरेबल सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की आपल्याकडे प्रचंड पेंडन्सी आहे आणि तारीख पे तारीख हे काय आपल्याला नवीन नाही, ऐकायला पण नाही आणि दुर्दैवाने अनुभवायलाही नाही. याच्यामध्ये हे केवढं महत्त्वाचं ठरेल. इनफॅक्ट
4 वर्षापूर्वी राज्यसभेमध्ये एक खासदार त्यांनी माझी मदत घेतली होती आणि मी त्यांच्याशी संपर्कात होतो जेव्हा ते ॲक्च्युली संसदेत होते. या बिलावर त्यांचं प्रपोजिशन चाललेलं होतं, डिस्कशन चाललेलं होतं आणि तेव्हा कॅन वी यूज AI फॉर लीगल सिस्टम्स याच्याविषयी आमचं म्हणजे त्याच्यामध्ये काही सुदैवाने कॉन्ट्रीब्यूट करण्याचं मला संधी तेव्हा मिळाली होती. परंतु आणि मी हे केलं म्हणून ते झालं असं काही कुठेही संबंध पण नाही आहे. पण आनंदाची गोष्ट आहे की सुपेस नावाची एक गोष्ट तयार झालेली आहे, SUPACE. सुप्रीम कोर्टाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा लॉमध्ये कसा करता येईल आणि स्वतः न्यायाधीश सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी असं सांगितलं आहे आणि ही हॅज डिरेक्टेड द लोअर कोर्ट्स टू यूज AI ॲज मच ॲज पॉसिबल. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इन लीगल फील्ड फॉर इवन फॉर इंडिया. माझ्या मते पुढची फिल्म लिहिली जाणे, डान्स मूव्ज या ऑलरेडी AI ठरवत आहे. म्युझिक, नवीन राग ऑलरेडी 3 तयार झालेले आहेत, AIने तयार केलेले आहेत. नवीन रागच बांधले गेलेले आहेत. ओरिजिनल रॅप सॉन्ग हॅज बीन क्रिएटेड बाय AI. शेल्बी नावाच्या एका कम्प्युटरला, हे पण जुनी गोष्ट सांगतोय मी, 1,40,000 हॉरर स्टोरीज फीड केल्या होत्या आणि त्याला सांगितलं एक नवीन हॉरर स्क्रिप्ट लिही. ती हॉरर स्क्रिप्ट अतिशय छान होती आणि लोकांना कळलं नाही की ही कम्प्युटरने लिहिली आहे की मानवाने लिहिली आहे. इनफॅक्ट गेम ऑफ थ्रोन्स तुम्ही काही लोक बघत असाल, त्यातलं एपिसोड 1 सीझन 8 हे ऑलरेडी AIने लिहिलं आहे असं होऊन 2019 होऊन गेलं. मला तर काय वाटतं की महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली आहे. व्यक्ती आणि वल्लीमधलं एखादी व्यक्ती किंवा वल्ली ही यापुढे AI लिहील आणि ती आपल्याला कळणार नाही की हे पुलंचं अप्रकाशित साहित्य आपल्याला हाताला लागलं आहे का कम्प्युटरनी नवीन वल्ली तयार केली आहे, हे आपल्याला कळणारच नाही आहे. या लेव्हलपर्यंत आपण ऑलरेडी पोचलेलो आहोत. जणू हे कमी आहे फाईन आर्ट्स. म्हणजे माझा ना खुला चॅलेंज आहे तुम्हाला, तुम्ही फक्त फील्ड सांगा मला, त्याच्यामध्ये किमान एक कंपनी अशी मी तुम्हाला सांगेन जी AIचा वापर करते आहे आणि इज डुईंग बेटर दॅन ह्युमन बिंग्स. खुला चॅलेंज आहे, कुठलंही फील्ड सांगा. आत्तापर्यंत टचवूड आय हॅव नॉट फेल्ड आणि आय एम नॉट हॅपी अबाउट इट. हे चित्र बघा, फोटो बघा. दिस फोटो वॉज डिक्लेअर्ड ॲज दी बेस्ट फोटो ऑफ द इयर 2023 बाय सोनी. दिस इज लाईक नोबेल प्राइज ऑफ फोटोग्राफी. आणि असं निष्पन्न झालं की ह्या माणसाला बोरिस कोण जो आहे त्याला जाहीर झालं पहिलं बक्षीस आणि त्याला बोलवण्यात आलं. तो स्टेजवर आला आणि त्यांनी वाकून नमस्कार केला आणि तो म्हणला की मला तुम्ही हे बक्षीस देता याबद्दल धन्यवाद, पण मी ते स्वीकारू शकत नाही कारण हा फोटो AI जनरेटेड आहे, मी काढलेला नाही. आपण डीप फेक बद्दल ऐकत असतो, वाचत असतो, परंतु यापुढे इनफॅक्ट मी आत्ता असं ऐकतो, मी IIT बॉम्बेमध्ये शिकवतो, काही वेळा IIT खरगपूरमध्ये शिकवतो. तिथं गेल्यानंतर मुलांनी सांगितलं आता आम्हाला सेमिनार नावाचा सेकंड इयरमधला प्रोजेक्ट संपलाय. कारण आमचे शिक्षक असं सांगतात की सेमिनारच्यासाठी तुम्ही काय 2 मिनिटामध्ये ChatGPTला सांगाल की आम्हाला एक सेमिनारचा विषय सगळा 135 पानाचा थिसिस लिहून दे, तो लिहून देईल, तुम्ही प्रिंट कराल, सबमिट कराल, झालं. याच्यासाठी आम्ही तो मुळामध्ये कोर्स ठेवण्याची गरजच नाही आहे. म्हणजे हे खूप भयावह आहे आणि ते ऑलरेडी झालं आहे. आणि ChatGPT 30 नोव्हेंबर 2022ला रिलीज झाला. त्याच्या आधी 2 महिने मी बऱ्याच कॉलेजेसमध्ये जिथे इंटरॅक्ट करतो तिथे मुलामुलींना सांगत होतो की याच्यापासून सांभाळून राहायला पाहिजे, निदान माहिती करून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याविषयी अनभिज्ञता होती, शिक्षकांमध्ये पण होती. त्यानंतर 3 महिन्यामध्ये मुलं मुली माझ्याकडे येतात आणि म्हणतात की सर यावेळेला लोक येतच नाही आहेत रिक्रुटिंगला. आत्ता तुम्ही पाहिलं असेल इन्फोसिस हॅज डिक्लेअर्ड दे आर नॉट गोइंग टू रिक्रूट. ॲक्सेंचर, विप्रो, सो मेनी कंपनीज. आणि ते उगाच नाही आहे, दे वॉन्ट टू कट द फ्लफ. जे काम हे कम्प्युटर करून देईल. आता नो कोड हा प्रकार आहे. नो कोड म्हणजे काय की ज्याच्यावर कोडिंगचे जॉब्स जर जाणार असतील तर बहुतांशी प्रमाणामध्ये 15 लाख इंजिनियर जे आपण तयार करतो त्याच्यामधल्या 2.5 लाख लोकांना प्रोग्रामर म्हणून जॉब मिळतो. त्यातल्या 50,000 यावर्षी मिळण्याची शक्यता आहे. उरलेल्या 2 लाख लोकांनी काय करायचं? आणि 4 वर्षापूर्वी ज्यांनी तिथे ॲडमिशन घेतली आणि ही स्वप्न पाहिली की आता आपण छान IT मध्ये करिअर करणार, अमेरिकेला जाणार आणि तिथे H1 आणि ग्रीन कार्ड, या सगळ्याचं काय होणार? हे मी हायर लेवल ऑफ एज्युकेशन बद्दल बोलतोय. मी आता जे 78%
लोक आहेत कॉमर्स किंवा आर्ट्समधले, त्यांच्याबद्दल आपलं ऑलरेडी बोलून झालं. म्हणजे मला म्हणायचं आहे काय, की जिथे स्ट्रॅटा कमी आहे तिथे सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज मेकिंग ॲन इम्पॅक्ट. त्यामुळे मला वाटतं की काही व्हिडिओज मी स्किप करतो आणि मला जे उरलेल्या वेळामध्ये एक 10 मिनिटामध्ये मला जे तुम्हाला सांगायचं सो दॅट वी कॅन फिनिश ऑन टाईम, ते म्हणजे की नेमकं आपल्याला करायला काय पाहिजे असं मला वाटतं. आय थिंक आय हॅव गिवन यू इनफ एक्झाम्पल्स टू कन्व्हिन्स यू. आय होप आय हॅव बीन एबल टू कन्व्हिन्स यू की देर इज नॉट अ सिंगल फील्ड दॅट इज इम्यून अँड इज अनटच्ड बाय AI. तर आपल्याला मी म्हणतो असं की Google++ करिअर आपल्याला बिल्ड करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये विशेषतः शिक्षकांनी मोठा त्यांचा रोल आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडे, मी हे पण स्किप करतोय फक्त एवढंच की शिक्षण क्षेत्रामध्ये पण खूप बदल घडत आहेत आणि ते फक्त अमेरिकेत घडत आहेत असं नाही, फक्त प्रायव्हेट सेक्टरमध्ये भारतात घडत आहेत असं नाही. अलेक्सा ही अमरावतीमध्ये 2017मध्ये आलेली आहे आणि ही म्युन्सिपॅलिटीची शाळा आहे. अमरावतीमधल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जर का रोबॉटच्या साहाय्याने इंग्लिश शिकवलं जात असेल 2017मध्ये, तर आपण AIचं स्वागत कसं करायचं हा प्रश्न मला हास्यास्पद वाटतो. तो तुम्हालाही वाटेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि म्हणून यापुढे गिग इकॉनॉमी किंवा न्यू नॉर्मल याच्याबाबत आपण सावध राहिलं पाहिजे. बटरफ्लाय इफेक्ट, 5G इम्पॅक्ट वगैरे हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर ही एक स्लाईड मला फार आवडते. 2009मध्ये हा जो फोटोग्राफर आहे तो हेलिकॉप्टरवरनं एरियल फोटोग्राफी करतोय. 2019 10 वर्षानंतर आपल्याला दिसतंय की ड्रोन आहे आणि 2 लोकांचे जॉब गेलेले आहेत. देर इज नो पायलट, देर इज नो फोटोग्राफर. मी विचार करतो 2029मध्ये काय चित्र असेल, त्यावेळेला काय प्रकारची स्लाईड आपण दाखवू शकणार आहोत, दाखवलं जाणं भाग पाडणार आहे आपल्याला. आणि त्याचं एक उदाहरण जर आपण बघितलं तर रोजगार निर्मितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता घातक 1:10 या रेशोमध्ये, म्हणजे एक जॉब तयार होईल हे खरं आहे, पण त्यासाठी 10 जॉब जातील हेही तितकंच खरं आहे. आणि हाच रेशो युवल हरारी नावाच्या एका माणसाने सांगितला 2017मधल्या टेड टॉकमध्ये, कॅनडामध्ये झालेल्या. त्यांनी असं सांगितलं की कृत्रिम बुद्धिमत्ता इतक्या वेगाने वाढत जाईल की ज्याचं कम्प्युटर आणि ह्याच्याशी आपण तुलना पण करू शकणार नाही आहोत. की 90% लोक 2030मध्ये, की जेव्हा आपण म्हणतो की आपण ऑलरेडी 3rd लार्जेस्ट GDP आणि 5 ट्रिलियन इकॉनॉमी पार करून गेलेलो असणार आहोत, 90% लोक त्यावेळेच्या लोकसंख्येच्या, म्हणजे एस्टिमेटेड समजा 9 बिलियन, यांना जॉबच नसणार आहे. मिनिंगफुल वर्क नाही. या लोकांना जर मिनिंगफुल वर्क नसेल तर ते काय करतील. आणि तुम्ही बघाल तो व्हिडिओ, तिथे सन्नाट आहे, टाचणी पडली तरी आवाज येईल इतकं तिथे शांतता पसरली. तो जो अँकर होता त्यांनी येऊन विचारलं, सर मग तुम्ही युवल हरारीला, जो अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे, की तुम्ही मग ह्याच्यावर काय सुचवाल, उपाय काय. तो म्हणला माझ्याकडे उपाय नाही आहे, ही लोक काय करतील ह्याच्यावर माझ्याकडे गेस आहे. ते म्हणजे आयदर ते व्हिडिओ गेम्स खेळत बसतील किंवा ड्रग्ज, या 2च पर्याय आहेत. कारण कशासाठी उठून काहीतरी काम करायचं नाहीच आहे. देर इज नो पर्पज. द कीवर्ड हिअर इज पर्पज. जीवनाला काही पर्पजच नाही आहे. आणि दिस इज, म्हणजे बाकी सगळं, मग त्याचे बाकी इकॉनॉमिक इम्पॅक्ट आपण सहज समजू शकतो. त्याच्यावर युनिव्हर्सल बेसिक इन्कम वगैरे हे सगळं चालू आहे, की म्हणजे तुम्हाला पैसे कसे मिळतील, मग इकॉनॉमी कशी चालेल, त्याची पण व्यवस्था आहे. परंतु पर्पज नाही, ही गोष्ट अत्यंत धोकादायक आहे. आणि ते खूप लोकांचं होण्याची शक्यता अनेक तज्ज्ञ सांगतायत. आणि त्याची थोडी आपल्याला रूपांतर बघा. PhD सब्जीवाला, मला माहीत नाही तुम्ही बघितलं आहे का वेबवर, ऑन व्हॉट्सॲप इट इज मेकिंग राऊंड्स, की PhD सब्जीवाला हा जो माणूस आहे, हा 2 MA किंवा मास्टर्स आणि 1 PhD असणारा माणूस, हा पंजाबमध्ये त्या गाडीवर फळं आणि भाज्या विकतो. याचं कारण त्याला नोकरी नाही आहे. असे अनेक लोक आहेत आणि दुर्दैवाने वाढणार आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या लोकसभा इलेक्शनमध्ये आणि विधानसभा इलेक्शनमध्ये वोटिंग हे एम्प्लॉयमेंट, अनएम्प्लॉयमेंट याच्यावर खूपसं अवलंबून आहे. आणि याच्याबद्दलच AI ठरला मानवासाठी 4था सर्वात मोठा धोका. याच्याबद्दल आहे
AI could cause catastrophic financial crisis असं युवल नोआ हरारी म्हणजे सेपियन्स हे ज्याचं प्रसिद्ध पुस्तक आहे, सेपियन्स 2 हे पण त्याचं पुस्तक आहे, जरूर वाचा, मराठीमध्ये पण ते उपलब्ध आहे. आणि म्हणून महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे नक्की राहील. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय? प्रश्न विचारायची बुद्धिमत्ता. असं म्हणतात की बुद्धिमत्तेचे 2 डेफिनिशन्स केलेले आहेत. पहिली डेफिनिशन आहे की उत्तर देण्यापेक्षा योग्य प्रश्न विचारता येणे याला बुद्धिमत्ता म्हणतात. आणि ते खरं आहे, तुम्ही विचार करा, गुगल तुम्हाला उत्तर देईल, पण काय प्रश्न विचारायचा हे मात्र तुम्हाला ठरवायचं आहे. दॅट इज वेअर ह्युमन इंटेलिजन्स विल कम इन. आणि इंटेलिजन्सची दुसरी महत्त्वाची डेफिनेशन आहे की जी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे असा माझा तुम्हाला सगळ्यांना आग्रह आहे, तो म्हणजे की खूप कॉम्प्लेक्स डिफरन्शियल इक्वेशन्स सोडवणे म्हणजे बुद्धिमत्ता नाही असं स्वतः सायकॉलॉजी सांगते. आता सायकॉलॉजी म्हणते समोरच्या व्यक्तीचं दुःख समजणे याला बुद्धिमत्ता म्हणतात. इफ यू कॅन अंडरस्टँड द पेन ऑफ द अदर पर्सन देन यू आर सुपर इंटेलिजंट कम्पेअर्ड टू समबडी हू इज सॉल्विंग मॅथमॅटिकल पझल्स. आणि हे काम जे दुसरं आहे विशेषतः ते मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकणार नाही, कारण इट इज नॉट सेंटिएंट, म्हणजे त्याला स्वतःचं आत्मा नाही. भरपूर डेटा आहे पण आत्मा नाही. आणि म्हणून आपल्याला जो प्रयत्न की मग ह्याच्यात टिकून कसं राहायचं आणि नुसतं टिकून राहण्यापेक्षा याच्यावर स्वार कसं व्हायचं याचं उत्तर तिथे कुठेतरी येऊन भिडतं असं मला वाटतं. आणि ते म्हणजे तुम्ही इंटेलिजन्सचे हे 2 डेफिनिशन्स जर का नीट समजून घेतले आणि त्याच्यावर काम केलं तर यू हॅव प्लेंटी ऑफ जॉब्स. देर इज नो डर्थ ऑफ जॉब्स, ॲब्सोल्युटली नॉट. प्रश्न योग्य विचारण्याच्यासाठी कुतूहल असणे आणि दुसऱ्याचं दुःख समजण्यासाठी भावना असणे याला पर्याय नाही. हे शिक्षकांच्यासाठी पण उपयुक्त आहे. मी म्हणलं पहिल्यांदी की शिक्षकांना मुलं प्रश्न विचारतील की आम्ही इथे येऊन वर्गात का बसायचं, तर शिक्षकांनी दिलेली माया ही कम्प्युटर कदापि देणं शक्य नाही. आपल्याला आपले सर्व शिक्षक जे प्रेमातले म्हणून आठवतात ते त्यांच्या बुद्धिमत्तेने आठवत नाहीत. आपल्याला ते आठवतात कारण त्यांनी आपल्याला अवघड परिस्थितीत जवळ घेतलेलं असतं. कृत्रिम बुद्धिमत्तेला मात करण्यासाठी याच्याशिवाय दुसरा चांगला उपाय नाही. आणि हे नुसतं भावनिक आव्हान नाही आहे. तुम्ही कोणत्याही सीईओला आज विचारलं तर ते सांगतील की आम्हाला लोक भरपूर मिळतात, ज्यांना प्रोग्रामिंग उत्तम करता येतं अशी हजारोनी पडलेली आहेत लोक, परंतु त्यांना EQ नाही, इमोशनल कोशंट, भावनांक 0 आहे, अशी लोक आम्हाला नको आहेत. आणि ते नंबर्स आहेत 93% CEOज असं म्हणतायत की आम्हाला भावनांक चांगले असणारे आणि तंत्रज्ञानात बरे असणारे मिळाले तरी आम्ही घेऊ, पण अशी दुर्दैवाने नाही मिळत. तर हे आपल्याला कॉन्शियसली डेव्हलप करावं लागेल. आणि म्हणून माझं एक सिम्पल सोल्युशन जे मी माशेलकर सरांना, डॉक्टर विजय भटकर सरांना आणि UGCला, NACला, AICTEला जिथे जिथे प्रेझेंटेशन झाले त्या सगळ्यांना सांगितलं आहे. एक सिम्पल प्रिन्सिपल मला असं वाटतं की याच्यामध्ये शिक्षकांनी Google++ व्हायला पाहिजे. म्हणजे जी नुसती माहिती देणारे वृक्षपणे त्याच्या पलीकडे जाऊन कनेक्ट करणे की मी ज्यांना शिकवतो आहे ती माझी मुलं आहेत असं शिकवता येण्याचा कनेक्ट म्हणजे Google++. आणि विद्यार्थ्यांनी ChatGPT मायनस व्हायला पाहिजे की मला मिळाली उत्तरं पण मी ती ब्लाइंडली कॉपी नाही करणार, मी त्याच्यावर प्रोसेसिंग माझं करीन, त्याच्यावर मी काहीतरी सिंथेसिस करीन, त्याचं संश्लेषण करीन आणि मग मी माझं उत्तर म्हणून सबमिट करीन. हे चालेल. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिक्षण क्षेत्रामधलं नुसतंच तंत्रज्ञान उपयोग काय? मुलं नुसतं, तुम्हाला माहिती आहे आत्ता ChatGPTवरनं लहान मुलं 5वी 6वीतली मुलं आलेले प्रश्न त्याला फीड करतात, उत्तरं घेतात आणि सबमिट करतात. शिक्षकांना पण मजा गेली आहे त्यातली. दिस इज अ व्हेरी सिरियस प्रॉब्लेम. आणि म्हणून जर आपण काय करावं ह्याच्याबद्दलचं बराचसा भाग बघितला, त्याचं जर कॉन्क्रीट स्टेप्स बघायच्या झाला की ज्याच्यासाठी मी फार तर 2 मिनटं घेणार आहे आणि तरीसुद्धा आपल्याकडे पूर्ण वंदे मातरमसाठी 10 मिनटं राहतील असं मी आयोजकांना खात्री देतो. ते म्हणजे ॲनालिसिस, म्हणजे विश्लेषणातनं आपल्याला संश्लेषणाकडे जायला पाहिजे, म्हणजे कॉन्टेक्स्च्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे. लिटरसी किंवा इंटेलिजन्स कोशंट याच्यावर अवलंबून न राहता फक्त ॲडॅप्टेबिलिटी कोशंट आणि इमोशनल कोशंट याच्याकडे नक्की जाणं आवश्यक आहे.
वन टाईम लर्निंग किंवा रोट लर्निंग याच्यापेक्षा कंटिन्युअस आणि कोलॅबोरेटिव्ह लर्निंग आपल्याला करायला लागेल. ट्रान्झॅक्शनलवरनं ट्रान्सफॉर्मेशनलमध्ये जावं लागेल आणि एका डोमेनच्या ऐवजी मल्टिपल डोमेन्समध्ये आपल्याला काम करायला लागेल. या 5 गोष्टी मॅक्रो स्टेप्समध्ये मी म्हणेन. आणि ही एक स्लाईड असं सांगते, डिलॉईट ही जी कंपनी आहे कन्सल्टिंग, त्यांचं असं म्हणणं आहे की नॉलेजचं हाफ लाईफ म्हणजे काय, की किती वेळामध्ये नॉलेज 50% उपयोगी राहतं हे 5 वर्षापेक्षा कमी आहे आता. म्हणजे आज जे काही मी शिकीन ते अजून 5 वर्षानंतर निम्मच उपयुक्त असेल. त्याच्या पुढच्या 5 वर्षामध्ये ते निम्म्याच्या निम्म म्हणजे एकूणातल्या 25% असेल, मग ते 10% असेल. थोडक्यात 10 ते 15 वर्षामध्ये मी जे आज एकदम नवं आणि भारी म्हणून शिकीन ते रद्दपातळ झालेलं असेल. आणि म्हणून प्रेडिक्शन असं आहे की आत्ता जी पिढी 10वीत आहे 12वीत आहे त्यांना 3 वेळा त्यांचं करिअरच बदलावं लागणार आहे. कंपनी नाही, करिअर बदलावं लागणार आहे. डॉक्टर हे जर उदाहरण घेतलं आपण, त्याच्यामध्ये रेडिओलॉजी एकेकाळी अत्यंत कव्हेटेड, एव्हरीबडी वॉन्टेड टू गो टू रेडिओलॉजी, कारण त्याला वेळेचं बंधन नाही आणि तरी तुम्ही डॉक्टर. सरप्राईज व्हिजिट्स काहीच नाहीत. तुम्ही दुकान उघडलं की तुमचं कन्सल्टिंग सुरू. रेडिओलॉजी याच्यासाठी आत्ता मी म्हटलं तसं मी अमेरिकेमध्ये पण मुलांना काउन्सिलिंग करतो. अमेरिकेतल्या एका मुलाचं काउन्सिलिंग झाल्यानंतर मी त्या मुलाला सहज म्हटलं की तू डॉक्टर होऊ शकतोस आणि एक वन ऑफ द ऑप्शन्स इज रेडिओलॉजी. आत्तापर्यंत त्याचे बाबा गप्प होते. जनरली असंच असतं, आयाच बोलत असतात. वडील गप्प होते तेव्हा त्यांनी तोंड उघडलं आणि ते म्हणले की हे सोडून काही पण सांगा. मी त्यांना म्हणलं का बुवा, रेडिओलॉजी इंडियात पण चांगलं आहे, अमेरिकेत पण चांगलं आहे, मला माहिती आहे. ते म्हणले मी रेडिओलॉजिस्ट आहे. IBMचं वॉटसन सॉफ्टवेअर याच्यामुळे अजून 5 ते 10 वर्षामध्ये आमचे जॉब जात आहेत हे मला माहिती आहे आणि त्यामुळे माझ्या मुलाला त्या प्रकारे काम करायला मला द्यायचं नाही. त्याला सर्जन जर तुम्ही म्हणताय तर तो चांगला चॉईस आहे एटसेट्रा. म्हणजे मेडिकलसुद्धा आता रोबोटिक सर्जरी सगळ्यांना सगळं माहिती आहे. त्यामुळे आपल्याला नॉलेज जे आहे ते हाफ लाईफ काय आहे त्याचं लक्षात घेतलं तर वी विल हॅव टू बी रिअली अडेप्ट. आणि म्हणून लास्ट 2 स्लाइड्स विच आय वॉन्ट टू शेअर अँड देन क्लोज. माझ्या मते 13 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. मायक्रो स्टेप्स, मॅक्रो स्टेप्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्या. कॉम्बिनेटोरियल लर्निंग करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी अनेक प्रकारचे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. आणि अगेन मी तुम्हाला दाखवतो आहे ही पुस्तकं आणि याचा कृपया गैरसमज करून घेऊ नका की हे मी मार्केटिंगसाठी तुम्हाला दाखवतोय. मी म्हणतोय की याच्यात माझा प्रॉफिट 0 आहे. आणि याचं मुख्य कारण की आपल्या युवा दिनी यूथला हे कळणं महत्त्वाचं आहे असं माझं ठाम मत आहे. आणि ते करिअरची गुणसूत्र या नावानेच मी पुस्तक लिहिलं आहे आणि एका सायकॉलॉजिस्ट बरोबर लिहिलं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही 300 टूल्स दिले आहेत की ज्याच्यापैकी परत माझा तुम्हाला खुला चॅलेंज आहे, इथं शिक्षकी पेशातले लोक असले तरीसुद्धा 300 पैकी 30पेक्षा जास्ती तुम्हाला माहिती नाहीत हे मी तुम्हाला पैजेवर सांगतो. ह्या 300 साईट्स जर मुलांना कळल्या तर त्यांचं करिअर बदलू शकेल आणि ते अर्थातच खूप मोठ्या प्रमाणात चांगलं बदलू शकेल. म्हणून आम्ही जिथे जिथे लेक्चर्स देतो आणि तिथं त्यांना सांगतो. यापेक्षा आम्ही विचार केला की असं काहीतरी करावं ज्या योगे आपण रुरल महाराष्ट्रामध्ये पण जाऊ शकू. तर हे पण पुस्तक आत्ता सगळं 100ला उपलब्ध आहे. कारण मी सांगितलं तसं ही प्रोडक्शन कॉस्ट आहे. याच्यामधला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आम्हाला नको आहे बाय चॉईस. कारण ह्यानी जर एक मुलगा जरी प्रवृत्त झाला तरी आय थिंक माय डे इज मेड. मला शांत झोप लागेल आणि त्यामुळे हे 100ला उपलब्ध आहे. लर्निंग डेटा ॲनालिसिस याच्यासाठी असणारे R पॅकेज आहे किंवा IIT मद्रासचा एक डेटा सायन्सचा कोर्स आहे. अशा बऱ्याच तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती मिळेल. क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन स्किल्स हे कसे नर्चर करायचे याच्याबद्दलचं आपल्याला विचार करायला लागेल. डिजिटल प्रेझेन्स आणि फुटप्रिंट हे आपल्याला वाढवायला लागेल. होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे मी म्हटलं ते सॉफ्ट स्किल्स हे आपल्याला डेफिनेटली याच्यावर काम करायला लागेल. डिझाईन थिंकिंग लागेल. आणि शेवटचे जे 7 आहेत त्याच्यामध्ये पायथन प्रोग्रामिंग हे सर्वांनी करावं असं माझं आव्हान आहे सगळ्यांना, विशेषतः नवीन पिढीने. आणि याचं कारण असं आहे की 6वीच्या मुलांना CBSEनी पायथन प्रोग्रामिंग ठेवलं आहे. तुम्ही जर का ग्रॅज्युएशन करत असाल तरीसुद्धा तुम्ही 6वी नक्की पास असाल असा माझा समज आहे. त्यामुळे तुम्हाला ते येईल. त्याच्यासाठी गणित उत्तम असण्याची गरज नाही. इनफॅक्ट आत्ता आपण हे म्हणतोय म्हणून
की IBMचा जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हेड आहे त्यांनी आत्ता परवा असं वाक्य केलं आहे, म्हटलं आहे की AI मध्ये काम करण्यासाठी तुम्हाला कम्प्युटर सायन्सच्या डिग्रीची गरज नाही, असं स्वतः कम्प्युटर सायन्समधला तज्ज्ञ व्यक्ती बोलतो आहे. आणि याचं कारण सिंपल लक्षात घ्या. गॉशियन डिस्ट्रीब्युशन जे असतं बेल शेप्ड कर्वमध्ये, की 10% हे शेवटचे पहिल्या आणि शेवटचे आणि मध्ये 80% असतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मधल्या 80% काम करेल, पण योग्य प्रश्न विचारणे आणि आलेल्या प्रश्नातनं योग्य निवडता येणे ह्याला मानवी बुद्धिमत्ताच लागेल. आणि तिथे आपण काम करूया, आणि त्याच्यासाठी या 13 स्टेप्स आहेत. आणि म्हणून लर्निंग अ न्यू लँग्वेज आहे, लर्निंग बाय डुईंग आहे, नर्चरिंग GK आहे, बिल्डिंग सोशल कोशंट आहे, नोईंग युअर सेल्फ म्हणजे सायकॉलॉजी आहे, आणि योग, प्राणायाम आणि मेडिटेशन याला पर्याय नाही. म्हणजे मी म्हणेन, आणि बरेच वेळा काउन्सिलिंगमध्ये हे सांगतो, की तुम्ही एक वेळ अभ्यास केला नाही तर चालेल, पण योग किंवा प्राणायाम केलं नाही असं चालणार नाही. आणि ह्याचं कारण की इमोशनल कोशंट आणि मनाची स्थिरता प्रश्न विचारण्याकरता ही फक्त यांनीच येते, आणि त्याचे बाकी कुठे क्लासेस वगैरे नसतात. तर मी म्हणलं तसं हे ते पुस्तक आहे करिअरची गुणसूत्र, ते आता तिथे ठेवलेलं पण आहे. मी बाकीच्या गोष्टी तुम्हाला काही अजून सांगत नाही, कारण मी तुम्हाला म्हटलं की या प्रकारच्या उदाहरणं किंवा व्हिडिओज हे आपल्याला बरेच सांगता येतील. पण भारताचं जे स्थान आहे ते मला वाटतं की आपल्याला अधोरेखित करता येईल. जेव्हा न्यूक्लिअर बॉम्ब किंवा याच्याबद्दलचं ॲटॉमिक तंत्रज्ञान आपल्याला नाकारलं गेलं तेव्हा आपण ते तयार करू शकलो. जेव्हा आपल्याला वॅक्सिनच्या बाबत तंत्रज्ञान नाकारलं गेलं किंवा त्याची भयंकर किंमत मोजायला लागेल असं करायला लागलं तेव्हा आपण व्हॅक्सिन तयार करू शकलो. जेव्हा युद्धाच्यासाठी तुम्ही तंत्रज्ञान वापराल म्हणून सुपर कम्प्युटरचं तंत्रज्ञान आपल्याला नाकारलं गेलं, त्यावेळेला डॉक्टर विजय भटकर यांच्या हाताखाली 25ल्या तरुणांनी 4 वर्षामध्ये बजेटच्या आत आणि टाईम फ्रेमच्या आत सुपर कम्प्युटर तयार केला 1992-95 काळामध्ये, आणि त्याचं परम 10,000 आता आपण जर्मनीला विकतो आहोत. AIच्या तंत्रज्ञानामध्ये आपण 2018मध्ये 18व्या स्थानावर होतो, 2023मध्ये आपण 14व्या स्थानावर आलेलो आहोत. आणि टॅलेंट पूलच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर सॅन फ्रान्सिस्को याच्यामध्ये सगळ्यात जास्ती टॅलेंट ही AI मध्ये आहे, आणि दुसरं स्थान आहे बंगलोर. विचार केला तर टेस्लाची, मगाशी टेस्लाचा उल्लेख झाला, टेस्लाची जी कार आहे त्याची ऑटोनॉमी लेव्हल 2 अजून ते पार करू शकलेले नाहीत. परवाची न्यूज आहे, स्वायत्त रोबॉटिक्स नावाची आपल्या देशातली कंपनीनी लेव्हल 5 ऑटोनॉमी पास करून पुढे गेलेत. नो कोड हे ज्यांनी तयार केलं ते डॉक्टर चौधरी राईस युनिव्हर्सिटीमध्ये पहिलं पेटंट हे आपल्याकडचं आहे. मूळ मुद्दा हा आहे की युवा दिनी बोलताना आपण तंत्रज्ञान जर समजून घेतोय तर आपल्याला त्या युवा दिनाचं काहीतरी चीज करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी AI साठी इंडिया हे तयार आहे असंही माझं मत आहे. आणि भारत कॅन डू इट अशी माझी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठीची मला थीम तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल. मला असं वाटतं AI ही 2024ची गॅरंटी आहे आणि युवा ही 2024ची गॅरंटी आहे. सो आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्याबरोबर बोलायला अशी संधी दिली याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि जर आपण हा जो मेसेज आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज हिअर अँड वी नीड टू ॲक्ट ऑन इट, तर हे जे 13 स्टेप्स आहेत त्याच्यावर जर आपण काम करणार असू तर मला असं वाटतं की तुम्ही जो 1 तास त्याहीपेक्षा जास्त तुम्ही जो मला अत्यंत प्रेमाने दिलात त्याचा कुठेतरी उपयोग होईल झाला आहे. आणि त्याबद्दल मी परत एकदा तुम्हा सगळ्यांचे आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो.